लय अडचणी आणल्या सरकारनं सुद्धा बरं का त्यांना. मी सांगत एका दिवशी, आज नाही सांगणार, तुम्हाला कळूच तर दमे काय अडचणी आणल्या. साधे साधे अडचणी आणल्या त्यांना. मला आता सांगता सांगता थांबलो मी, पुन्हा वेळ आल्यावर सांगतो. का आंतरवालीतल्या मराठ्यांनी आंदोलनाला साथ दिली म्हणून हे महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित नाहीये. इतका त्रास दिला ह्या गावकऱ्यांना सरकारनी जाणून बुजून. का हे रक्त सांडते तुमच्यासाठी म्हणून ते शब्द वापरला. हे आंदोलन मोठं होणार आहे जर काही जीवाचं बरं वाटते झालं तर. का की उपोषण लय केलेत ना म्हणून. मला चालता होता येत नाही ना 15 दिवस उपोषण मानल्यावर. म्हणून सांगतो, मी असलं नसलं तरी आंतरवालीतल्या लोकांना मराठ्यांना सांभाळा, कारण त्यांनी लय रक्त सांडिलं आपल्यासाठी. माय मावल्या रक्ताच्या थावल्यात भिजल्या बरं का. कोण नाही भिजत बरं का कोणासाठी, रक्ताच्या थावल्यात भिजल्या. असू द्या आमच्यात काही मतभेदवाद असत, असू द्या, आम्ही ते सोडून देऊ नाही सोडून देऊ, पण शेवटी त्यांनी या जातीसाठी रक्त सांडलंय. त्या आंतरवाली गावकऱ्यांना विसरू नका, कधीच विसरू नका त्यांना, कारण त्यांनी काम सोडून दिले. इथं आमचा माणूस आहे. मला काल माहित झालं, आता माहित नव्हतं कचरे म्हणून. माहित नव्हता, मला माहित नव्हतं. त्यांनी ऊस लावायला आणला होता तुम्ही, मला माहित नाही, काल माहित झालं. बियाणं आणलं होतं ऊस लावायला, चांगलं बियाणं होतं, ते बियाणं नव्हतं. त्याने ऊस लावायला आणला कचरे पाटलांनी, आणि इकडे झालं आंदोलन. ते मोळ्यातच ऊस उगला, ऊस लावायचं राहून गेला, मोळ्यातच उगला जसा तसाच. हे मोठे पण नाही, त्या माणसानं नाही सांगितलं आम्हाला, हे मोठे पण नाही सांगायला. गाव थोडं झिजलं, मार खाल्ला, रक्त सांडलं, त्याला विसरायचं. हे बघा, जे समाजावर उपकार करतो, समाजाच्या लेकरावर, त्याला कधीच विसरायचं नाही. इतक्या मोठ्या मनाचा समाज मराठ्यांची पंढरी अंतरवाली आहे ना. अंतरवाली करत तुम्ही ते नाव दिलंय मराठ्यांनी त्याला, अंतरवाली मराठ्यांची पंढरी आहे. पण मी पुढचं कमून सांगितलं, ऐका ऐका, अरे बरोबर ऐका ना, पुढचं कमून सांगितलं. हे बघा, संकट माहित होत नसतं नाही, गाव सांगत नाही, याला अडचण आणते. बरं मी बोलू का म्हणतो त्यांना, बरं का मी बोलू का, ते मध्ये नको नका बोलू. मी दोनदा त्यांना म्हणलो, मी बोलतो म्हणलं, जर मुद्दा